तर सुरुवातच मला आता ह्यानी करावीशी वाटेल ताई, जो आपला मागचा ट्रेंडिंग टॉपिक होता की आपल्या गेलेल्या लोकांचे फोटोज घरी लावले पाहिजेत की नाही लावले पाहिजेत, हे आपण त्यात एंडला सांगितलं होतं, पण सगळ्यांनी पूर्ण पॉडकास्ट पाहिला नाही. सो प्लीज आम्हाला त्याच्यावर गाईड करा आता. मृतात्म्यांचे फोटो म्हणजे पूर्वजांचे फोटो घरात लावू नका हे मी कुठेही म्हटलेलं नाहीये. प्रत्येकाच्या भावना आपल्या पूर्वजांशी जोडलेल्या असतात. मी फक्त एवढं म्हटलंय की तुम्ही ते योग्य ठिकाणी लावा घरामध्ये, म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळतील. तर थोडक्यात जे मृत झाले आहे, जे अँसिस्टर्स आहेत ते दक्षिणमुखी असावे, म्हणजे त्यांचे फोटो तुम्हाला दक्षिणमुखी लावायचे. ते फोटो तुम्हाला भिंतीवर टांगून ठेवायचे नाहीये, तर तुम्ही तिथे खाली एखादा शेल्फ ग्लासचा घेऊ शकता. प्रॉपर फोटोला मागून एक स्टँड असायला हवा, त्याला हार घातलेला असायला हवा, आणि अशा पद्धतीने ते दक्षिणमुखी तुम्ही फोटो ठेवू शकता. बऱ्याच लोकांनी म्हटलंय की तुम्हाला पूर्वजांची संपत्ती वापरलेली चालते, प्रॉपर्टीत हिस्सा लागतो, पण फोटो का नको. तर ह्यात मी आवर्जून सांगेल की फोटो नको हे मी कधीच म्हणणार नाही. ह्या आधीच्या पॉडकास्टमध्येही म्हटलेलं नाहीये. आणि आज आपण त्याच्याशी संबंधितच गेलेल्या व्यक्तींची एक श्राद्ध हा विषय किंवा आपले पितर आणि वास्तू याचा जो संबंध आहे त्याविषयी पण मी तुम्हाला काही माहिती देईन.